नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे डाळिंब बागेचे आणि फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व फळे काळवंडणे आणि झाड सुकणे या समस्येवर मात करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये शेडनेट मंडप कसा उभारावा, त्याचे फायदे आणि उन्हाळ्यातील इतर महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत. शेडनेट मंडप उभारण्याची पद्धत, किती टक्के नेट वापरावे व उन्हाळ्यात किती पाणी खत व्यवस्थापन आच्छादन का गरजेचं आहे, तर या संदर्भातली माहिती सर्व मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, काय झालं आहे, हा तर व्हिडिओ मी बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की दादा तुम्ही खूप दिवस झाले डाळिंबाचे व्हिडिओ बनवत नाही, तर त्याचा एखादा व्हिडिओ बनवा म्हणून मी आता हा व्हिडिओ बनवत आहे. तसं पाहिलं तर डाळिंबाचा व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे दरवर्षासारखी बाग चांगल्या प्रकारची सेटिंग न झाल्यामुळे, थोडा नाराज असल्यामुळे डाळिंबाचे व्हिडिओ मी मधल्या काळामध्ये बनवत नव्हतो. तर त्या मित्रांच्या कमेंटच्या आग्रहानुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो पहा, आपण पूर्ण डाळिंब बागेवरती उन्हापासून संरक्षण म्हणून पूर्ण बागेवरती शेडनेट वापरलेला आहे. तर बघा मित्रांनो, काय होतं आहे, उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांपासून डाळिंब बागेचे संरक्षण करण्यासाठी मंडप किंवा मग शेडनेटचा वापर करणे हे अतिशय फायद्याचं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, झाडाचे तापमान नियंत्रित राहते आणि फळांची गुणवत्ता चांगली टिकते. आणि उन्हाळ्यात डाळिंब बागेसाठी मंडप हा खूप फायद्याचा आहे. तर याच्यामध्ये आता किती टक्के शेडनेट वापरावे व डाळिंब बागेसाठी साधारणपणे 35 ते 50% सावली देणारे हिरवं शेडनेट किंवा पांढरं शेडनेट सर्वोत्तम खूप फायद्याचं आहे. यामुळे काय होतं मित्रांनो, सूर्यप्रकाश गाळून येतो आणि झाडांना आवश्यक प्रकाश मिळतो. दुसरी गोष्ट, यामुळे फळावर पडणारे जे सनबर्न असतात ते कमी होतात आणि फळांना चांगली चकाचकी टिकून राहते. म्हणून मित्रांनो, हे शेडनेट करण्याची खूप गरज असते. दुसरी गोष्ट, आता हे शेडनेट किती उंचीचं असावं, तर मित्रांनो, मंडप झाडाच्या उंचीपेक्षा किमान 2 ते 3 फूट उंच असावा, जेणेकरून हवा खेळती राहिली पाहिजे. मग बांबू किंवा GI पाईपच्या साह्याने हा मंडप उभारला पाहिजे. जर पूर्ण बागेला मंडप करणं शक्य नसेल तर फक्त वरच्या बाजूने नेट टाकूनही चांगले रिझल्ट मित्रांनो आपल्या फळबागेसाठी मिळत असतात. तर बघा, आम्ही अशा पद्धतीनं शेडनेटचा वरून हे केलेला आहे, वापर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, उष्ण वारे बागेत शिरू नयेत म्हणून मंडपाच्या बाजूने काय करायचं आहे, बारीक जाळी किंवा मग साडीचा वापर करायचा आहे. म्हणजे साईडने जर थोडंफार हे राहिलं असेल तर त्याच्यावर साडी वगैरे लावून आपण त्याचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीनं. दुसरी गोष्ट, आता एक खूप महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे ज्यावेळेस आपण झाडाची काटा छाटणी करतो किंवा मग वॉटरशूट वगैरे काढतो आणि त्याचा जो पालापाचोळा पडलेला असतो मित्रांनो, तो पालापाचोळा बाहेर न काढता तर काय करायचं मित्रांनो, त्याची जागेवरतीच प्रक्रिया करायची, म्हणजे त्याच्यावरती कुट्टी करायची. तर पहा मित्रांनो, आता हे आम्ही काटा छाटणी पूर्ण केलेली आहे डाळिंब बागेची. आणि डाळिंब बागेची काटा छाटणी केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खाली खूप फांद्या काटे पडलेले आहेत. तर मित्रांनो, आता हे आम्ही बाजूला न ओढून काढता तर याचं डायरेक्ट कुट्टी करणार आहे. ट्रॅक्टरच्या रोटरच्या साह्यानं याची डायरेक्ट कुट्टी करून त्याचा फायदा कसा होतो तर पहा मित्रांनो, ह्या कुट्टी केल्याच्यानंतर आपल्या बागेवरती ती कुट्टी जी खाली आहे ती पडून राहते तशीच. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, जमीन ओलावा पकडून ठेवते आणि उन्हाळ्यामुळे जास्त उष्णता तयार होत नाही आणि त्याच्यामुळे गारवा तयार होतो. त्याच्यामुळे मित्रांनो, हे झाडाच्या बुंद्यापाशी पालापाचोळा किंवा हे असे ओलावा टिकून राहण्यासाठी जी आपण ही छाटणीपासून तयार केलेली जी कुट्टी आहे, तर ही कुट्टीच मित्रांनो अशीच जागेवरती राहणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता हे आपल्याला फांद्या दिसतात. ह्या फांद्या यांचा कसा बारीक कुट्टा होतो हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आपण जर आपल्या बागेची छाटणी करत असेल आणि बाग धरलेला असेल, त्याला चांगली फळं असतील, तर मित्रांनो जे आपण त्याच्या बाहेर जे काढणार आहे
त्याचे छाटणीचे जे अवशेष आहे तर मित्रांनो ते बाहेर न काढता, बाहेर काढून न जाळता जर त्याची जागेवरती जर कुट्टी केली तर मित्रांनो त्याचा खूप चांगला आपल्या बागेसाठी फायदा होतो. आणि ती कुट्टी जागेवरती जमिनीवरती पसरून द्यायची, झाडाच्या बुंद्याशी पसरून द्यायची. म्हणजे त्याने काय होईल, उष्णता झाडाला जास्त हे होणार नाही आणि त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा कुट्टी करण्याचं नियोजन घेतलेलं आहे. तर मित्रांनो समोर बघा, दिसत असेल आपल्याला हा ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टरलाच मागं मशीन जोडलेलं आहे कुट्टी करायचं आणि त्याची खूप छान सुंदर अशी बारीक कुट्टी तयार होते. बघू शकता हे अशा पद्धतीचं ते अवजार आहे बघा आणि त्याची लगेच मागं कुट्टी दाखवलेली आहे. तर बघा लाकडाची खूप छान त्या पाल्यापाचोळ्याची खूप छान सुंदर अशी खाली कुट्टी तयार झालेली आहे आणि तीच आता अशीच त्या झाडाच्या खोडाभोवती अशी पांगून द्यायची आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काय होईल, ओलावा निर्माण राहणार आणि ओलावा टिकून राहणार, जास्त पाण्याची हे होणार नाही. त्याच्यामुळे जे जमिनीचं बाष्पीभवन आहे हे बाष्पीभवन पाण्याचं होणार नाही. ह्या सावलीमुळे ओलावा टिकून राहणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या बागेमध्ये काटा छाटणी केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं त्याची कुट्टी वगैरे करू शकता. तर मित्रांनो बाष्पीभवन टाळण्यासाठी शक्यतो किंवा मग आता दुसरी गोष्ट, पाणी व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये कसं करायचं आहे बघा. पाणी व्यवस्थापन करताना काय करायचं, काय काळजी घ्यायची, बाष्पीभवन टाळण्यासाठी शक्यतो पहाटे किंवा रात्री ठिबक सिंचनद्वारे पाणी द्यायचं आहे मित्रांनो. दिवसा उन्हाळ्याचं उन्हामध्ये पाणी शक्यतो देऊ नये, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचे, सकाळ किंवा संध्याकाळी किंवा रात्री ठिबकद्वारे पाणी सोडू शकता. आणि दुसरी गोष्ट, कोलिओचा फवारा घ्यायचा आहे मित्रांनो. जर आपल्याकडं मित्रांनो आपल्याला मंडप उभारणं शक्य नसेल तर काय करायचं आहे, कोलिओचा फवारा घ्यायचा आहे. कोलिनियचा फवारा घेतल्यामुळे काय होतं मित्रांनो, जर मंडप उभारणं शक्य नसेल तर काय होतं, झाडावर 6% कोलिनची फवारणी केल्यास झाडाच्या पानाचे जे तापमान आहे ते तापमान मित्रांनो कमी राहण्यास मदत होते आणि तुमच्या बागेत ओलावा टिकून राहील आणि उष्णतेपासून बागेची हे होऊ शकतं, संरक्षण होऊ शकतं. तर अशा पद्धतीने जर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तुमच्या डाळिंब बागेची तुम्ही जर काळजी जर घेतली तर मित्रांनो तुमच्या ज्या फळांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगल्या प्रकारची राहू शकते आणि फळांची सावली चकचकी आणि सनबर्नचं प्रमाण येणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या बागेची उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यावी. तर बघू शकता आम्ही काय केलेलं आहे, काही नवीन शेडनेट वापरलेलं आहे. तर काही मित्रांनो जे फाटलेलं आहे ते जुनं आमचं 3 वर्षाचं शेडनेट आहे. तर हे जवळजवळ मित्रांनो 3 वर्ष हे चालतं. नायलॉनचं शेडनेट आहे आणि हे 3 वर्षाचं जुनं आहे आणि तरीसुद्धा ते आम्ही वापरलेलं आहे. त्याच्यामुळे एकदाच खर्च होतो पण 3 वर्ष कामाला येतं. आणि तेच मित्रांनो जर आपण साधं शेडनेट वापरलं तर ते मित्रांनो साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये, आपण जर साधं वापरलं तर 1-2 महिन्यामध्ये मित्रांनो ते खराब होऊन जातं. त्याच्यामुळे पैसे एकदाच खर्च होतात, परंतु 2-3 वर्ष 3-4 वर्ष आपल्याला ते सहज कामाला उपयोगी येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण डाळिंब बागेचे संरक्षण करू शकता. दुसरी गोष्ट, काटा छाटणी केल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये आपल्या बागेमध्ये जे गवत असेल किंवा जे पालापाचोळा पडलेला असेल ते बाहेर न काढता न जाळता त्याची कुट्टी बी करू शकता. त्याचासुद्धा खूप फायदा होऊ शकतो, जमिनीतलं बाष्पीभवन थांबू शकतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी डाळिंब बागेसंदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि एक हाईपसुद्धा करा. धन्यवाद.